शाळेसमोर उघडे गटार, विद्यार्थ्यांच्यासह नागरिक दुर्गंधीने त्रस्त. तुंबलेली गटार स्वच्छतेची मागणी. ची समस्या असल्यामुळे पोरांचं जे हाल होतं घासांचा हाल होत आहे. लवकरात लवकर हे ही विनंती आहे नगरपालिकेने आणि आपल्या नगरसेवकास. नगरपालिकेला तुम्ही निवेदन दिलं दिलं आहे की नगरपालिकेनं कुठल्या पद्धतीच्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत की स्वच्छता करतो किंवा न करतो? नाही कसं असतं तर कोणाक बरं सरेल. किती दिवस झालं निवेदन देऊन? अर्ज देऊन अर्ज देऊन 6 महिने 6 महिन्यामध्ये इकडे कोणी आलेलं नाही. निपाणी नगरपालिके अक्षम्य दुर्लक्ष. निपाणी येथील चिकोडी रोड, लक्ष्मीनगर वार्ड क्रमांक 8 येथे कन्नड शाळा क्रमांक 1 निपाणी आणि अंगणवाडी केंद्र 327 नंबर या ठिकाणी शाळेसमोर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर निष्काळजीपणाचा प्रकार उघडकीस आला आहे. शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर गटार उघड्या व तुंबलेल्या अवस्थेत असल्याने विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. शिवाय या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात दुर्गंधी, डासांचा प्रादुर्भाव आणि साप येत असून या भागातील स्वच्छता करणे गरजेचे असल्याचे मत स्थानिक नागरिक सूर्यकांत साखरे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले. पुढे बोलताना ते म्हणाले, अनेक वेळा निपाणी पालिकेला अर्ज, विनंती करून देखील याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झालेला असून 6 महिन्यापासून आपण पाठपुरावा करत असल्याचे सांगितले. स्थानिक नागरिक विलास चव्हाण म्हणाले, शाळेसमोर तुंबलेली कटार ही अत्यंत धोकादायक असून लहान मुले उड्या मारत असताना किरकोळ दुखापत होत आहे. डासांचा प्रादुर्भाव आणि दुर्गंधी होत असून यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न देखील निर्माण होत आहे. शाळेच्या आवारातील विद्युत खांबावरील काही तार खाली लोंबकळत आहेत असे आढळून आलेले आहे. या घटनेची दखल घेऊन काही पालकांनी शाळा प्रशासन तसेच नगरपालिका व वीज वितरण कंपनीकडे 6 महिन्यापासून अर्ज, विनंती करून देखील याकडे अक्षम्यपणे दुर्लक्ष झालेलं आहे. ही समस्या त्वरित निकालात काढण्याची मागणी स्थानिक नागरिकांच्या मधून होत आहे. महान कार्य न्यूजसाठी निपाणीहून गौतम जाधव. ನನ್ನ ಹೆಸರು ಸೂರ್ಯಕಾಂತ ರಾಮಚಂದ್ರ ಸಾಕರೆ. काय समस्या आहे? ವಾರ್ಡ್ ನಂಬರ್ 8 ಚಿಕ್ಕೋಡಿ ರೋಡ್ ಸಿಟಿ ಸರ್ವೆ ನದಿ ಸಿಟಿ ಸರ್ವೆ ಒಳಗೆ ಬರ್ತದೆ. ಸಮಸ್ಯೆ ಅಂದ್ರೆ ನೋಡ್ರಿ 2007ರಿಂದ ಇಲ್ಲಿ ತನಕ ನಗರ ಪಾಲಿಕೆಗೆ 20 ಅರ್ಜಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀನಿ. ಮಹಾದೇವ್ ಗಲ್ಲಿ, ಹಣಬಾರ ಗಲ್ಲಿದಿಂದ ಗಟರ್ ಹರಿದು ಬರೋದು ನೀರು ಬಂದು ಈ ನಮ್ಮ ಮನೆ ಅಂತೇಳಿ ನಿಲ್ತೈತಿ. ನಮ್ಮ ಮನೆ ಅಂತೇಳಿ ನಿಂದಿರ್ತದ. ಅದ್ರ ಸಂಬಂಧ ಮುನ್ಸಿಪಾಲ್ಟಿಗೆ 20 ಅರ್ಜಿ ಕೊಟ್ಟೀನಿ. 2007ರಿಂದ ಇಲ್ಲಿ ಮಟ್ಟ ಯಾರೊಬ್ಬರು ಬಂದು ಕೇಳಿಲ್ಲ. ಅದಾದರೆ ಪ್ರಧಾನ ತನಕ ಅರ್ಜಿ ಸಲ್ಲಿಸೀನಿ. ಯಾರೂ ನನಗೆ ಏನಾಗ್ಯದ ಏನು ಸುದ್ದಿ ಅನ್ನೋದು ಇಲ್ಲಿ ತನಕ ಒಬ್ಬರು ಆದಿಲ್ಲ. ಇಲ್ಲಿ ಮಲ್ತ ನೀರಿನಿಂದ ಕ್ರಿಮಿಗಳು ತಯಾರಾಗ್ತವೆ. ಆಮೇಲೆ ಮಚ್ಚರ, ಹಾವುಗಳು ಇಲ್ಲಿ ಅದ್ರದ್ದು ಕಾಟ ಅದಾವ್ರಿ. ಅದರಿಂದ ದಯವಿಟ್ಟು ಸಂಬಂಧಪಟ್ಟವ್ರು ಎಷ್ಟು ಸಾರಿ ಅರ್ಜಿ ಕೊಟ್ಟರು ಏನೂ ನಮಗೆ ಇಲ್ಲಿ ತನಕ ಯಾರೂ ವಿಚಾರ ಮಾಡಿಲ್ಲ. ಅದಕ್ಕೆ ದಯವಿಟ್ಟು ಇನ್ನು ಮುಂದಾದರೂ ವಿಚಾರ ಮಾಡೋ ಸಲುವಾಗಿ ನಾನು ನಿಮ್ಮ ಮೇಲೆ ಕಳಕಳಿಯಿಂದ ಕೇಳ್ಕೊಳ್ತೇನೆ.